चला बघा इकडे, याच्यामध्ये आता बघा सुरुवातीपासून घेतोय हरित लवके. हरित लवकेला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? क्लोरोप्लास्ट. मग क्लोरोप्लास्ट मध्ये काय सांगितले बघा, या हरित लवक्यामुळे हिरव्या वनस्पती काय होतं, हे फक्त हिरव्याच वनस्पतीमध्ये असतात. ज्या वनस्पती हिरव्या रंगाच्या आहेत त्याच्यामध्ये हे हरित लवके असतात. नंतर हे प्राणी पेशीमध्ये नसतात. त्याच्यानंतर बघा आता हरित लवक्यामध्ये जसं मानवामध्ये स्निग्ध पदार्थाची आवश्यकता आहे, कर्बोदकाची आवश्यकता आहे, ठीक आहे, प्रथिनांची आवश्यकता आहे, तसंच या हरित लवक्यांमध्ये प्रथिन असतात, आरएनए असतात, डीएनए, मेद आणि कार्बोहायड्रेट्स. सर्वात महत्वाचं म्हणजे हरित लवकेमध्ये काय असतं? हरितद्रव्य असतं. त्याचं आता हरितद्रव्य म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणतोय? क्लोरोफिल म्हणतोय, क्लोरोफिल. मग हिरव्या पानांमध्ये, वनस्पती हिरव्या पानांमध्ये कशामुळे? या हरितद्रव्यामुळे काय होतो? या पानांना हिरवा रंग येतो किंवा आपल्याला ते हिरवं जे दिसतंय झाड किंवा झाडाचं पान, त्याचं कारण एकच आहे की हरितद्रव्य या घटकामुळे त्याला काय होतो? हिरवा रंग प्राप्त होतो. नंतर आता हे बघा, रुबिस्को काय सांगितलं? विकरे. रुबिस्को विकरे हे प्रथिन आहे बघा, याचं नाव काय आहे? रुबिस्को विकरेचं प्रथिन आहे. मग हे प्रथिन निसर्गामध्ये सर्वाधिक जास्त हे निसर्गामध्ये आढळतं. आता त्यानंतर याचं कार्य सांगितलं मी, कशाचं? हरित लवकेचं कार्य. मग कार्यामध्ये बघा काय होतं? हरित लवकेमध्ये जे प्रकाश संश्लेषण क्रिया होती बघा, काय होते? प्रकाश संश्लेषण क्रिया होती हरित लवके याच्यामध्ये बघा. मग त्यामध्ये काय होतं? हे अन्न तयार करण्यासाठी मदत करतं. काय होतं? अन्न तयार करण्यासाठी मदत करतं. नंतर या हरित लवकांमध्ये मी सांगितलं तुम्हाला हरित लवक्यामध्ये काय काय असतं. मग या हरित लवकांमधील बघा कॅरोटीन हा एक घटक आहे. कोणता? कॅरोटीन. मग हा कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे बघा, कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे काय होतं? भगवा रंग बघा, भगवा रंग किंवा झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे पिवळा रंग प्राप्त होतो. बघा वनस्पतीमधील जे पानं आहेत हे पानं पिवळे पडतात, ठीक आहे, सुकून जातात, ठीक आहे. मग हे सुकल्यानंतर याला काय होतं? कधी कधी हिरवे पानं असताना त्याला पिवळा रंग येतो. मग त्याचं कारण काय आहे? कॅरोटीन रंगद्रव्यामुळे भगवा आहे, ठीक आहे. तर झॅन्थोफिल मुळे कोणता आहे? पिवळा रंग प्राप्त होतो. म्हणजे त्यातलं हे जर झॅन्थोफिल कमी झालं किंवा ते कॅरोटीन काय झालं त्यातलं ते कमी झालं, मग त्याला कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा रंग प्राप्त होतो. आणि हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो? कशामुळे होतो? हरितद्रव्यामुळे. त्याला आपण काय सांगितले? क्लोरोफिल. काय म्हणले? क्लोरोफिल. आणि पिवळा रंग कशामुळे? झॅन्थोफिल मुळे. ठीक आहे, समजलं? ठीक आहे.